वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक अत्यंत शिस्तबद्ध असं चित्र उभं राहतं. म्हणजे एखादी सर्जरी जशी काटेकोरपणे केली जाते, तशीच अपेक्षा आपण डॉक्टर्स घडवणाऱ्या परीक्षांकडूनही ठेवतो ना? पण हीच सिस्टीम जर आजारी पडली तर? विचार करा. हे 100% गॅरंटीड गेस्ट पेपर हवाय का? एकदम ओरिजिनल, फक्त 28 लाखात काम फत्ते. अरे पण 28 लाख आणि तेही एका गेस्ट पेपरसाठी आणि तो पण PDF फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सॲपवर. म्हणजे मी वर्षभर अभ्यास करून वेडी झालीये आणि तुम्ही मला फक्त एक PDF विकताय. हेच तर. आजच्या या सखोल चर्चेत आपण नीट UG 2026 परीक्षेची झालेली रद्दबातल आणि त्यामागील पेपर लीकच्या धक्कादायक सत्यावर प्रकाश टाकणार आहोत. विविध बातम्या आणि अधिकृत सूत्रांच्या आधारे 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी नेमका कसा खेळ झालाय हे आपण समजून घेणार आहोत. हो, आणि हा विषय खरंच खूप गंभीर आहे. नक्कीच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की याला गेस्ट पेपर का म्हणतात? म्हणजे 28 लाख रुपये देऊन कोणी नुसता गेस्ट थोडी विकत घेईल. हा, अगदी बरोबर. हा उघड लीक झालेला पेपर होता, ज्याला मार्केटिंगसाठी गेस्ट पेपर असं गोंडस नाव दिलं गेलं होतं. म्हणजे निव्वळ धूळफेक. हो ना, कारण 3 मे रोजी झालेल्या मुख्य परीक्षेत बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचे तब्बल 120 प्रश्न या गेस्ट पेपरमधून जसेच्या तसे आले होते. म्हणजे अगदी स्वल्पविराम आणि पूर्णविराम सुद्धा न बदलता. बापरे, 120 प्रश्न? हो, आणि या 120 प्रश्नांचं वजन तब्बल 600 गुणांचं होतं. म्हणजे हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. हा पेपर परीक्षेच्या 15 दिवस ते 1 महिना आधीच फिरत होता. इथेच मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतं. म्हणजे आपण परीक्षा केंद्रांवर 5G जॅमर्स लावतो, बायोमेट्रिक तपासणी करतो, AI कॅमेरे बसवतो. एवढ्या हायटेक डिजिटल किल्ल्यातून हा पेपर बाहेर आलाच कसा? कारण आपण फक्त डिजिटल सिक्युरिटीवर लक्ष केंद्रित करतो, पण खरी गोम या ॲनालॉग जगात आहे. म्हणजे कसं? तपास यंत्रणांच्या मते या साखळीची सुरुवात नाशिकच्या एका फिजिकल प्रिंटिंग प्रेसपासून झाली. कागद जिथे छापला जातो तिथेच जर सुरक्षेला भोक असेल तर त्या बाहेरच्या हायटेक कॅमेऱ्यांचा काहीच उपयोग नसतो. म्हणजे साखळीची सर्वात कमकुवत कडी ही तंत्रज्ञान नसून माणसंच होती तर? अगदी बरोबर. साखळी तिथेच तुटली. आणि तिथून हा पेपर असा काही पसरला की विचारू नका. एका व्हायरल मीमचीच अॅनालॉजी घेऊया. म्हणजे जसा एक मीम तुम्ही एका ग्रुपवर टाकता आणि पुढच्या 1 तासात तो तुमच्या फॅमिली ग्रुपवरही येऊन धडकतो. अगदी तसाच. हा PDF काही तासात देशभर पोचला. या पेपरचा प्रवास एखाद्या थरारपटासारखाच आहे खरं तर. हो ना, कुठून कुठे गेला हा पेपर? नाशिकवरून हा पेपर गुरुग्रामच्या एका डॉक्टरकडे गेला, मग जयपूर आणि तिथून राजस्थानच्या सीकरमधील राकेश नावाच्या एका एजंटमार्फत तो थेट केरळमधील शिकणाऱ्या एका MBBS विद्यार्थ्याच्या फोनवर पोचला. आणि इथूनच खरा एक्सपोनेन्शियल स्प्रेड किंवा गुणात्मक वाढ सुरू झाली. हो, कारण त्या केरळच्या विद्यार्थ्याने तो पेपर सीकरमध्येच PG हॉस्टेल चालवणाऱ्या त्याच्या वडिलांना फॉरवर्ड केला. काय सांगताय? म्हणजे मुलांना, वडिलांना? हो, आणि त्याने सरळ सांगितलं की हा उद्याच्या परीक्षेत येणार आहे, आपल्या हॉस्टेलमधल्या मुलींना द्या. एका साध्या PDFने संपूर्ण देशाची परीक्षा व्यवस्था वेठीस धरली. आणि याचा परिणाम थेट पेपरच्या किमतीवर झाला. सुरुवातीला 5 लाख आणि अगदी नागपूरच्या एका विद्यार्थ्यासाठी 28 लाखांना विकला गेलेला हा पेपर परीक्षेच्या आदल्या रात्री अवघ्या 30,000 रुपयांत विकला गेला. इथे अर्थशास्त्राचा एक साधा पण भयानक नियम लागू झाला. झिरो मार्जिनल कॉस्ट. म्हणजे फिजिकल पेपर लीक झाला असता तर तो वाटायला, लपवून नेण्यात वेळ आणि खर्च लागला असता. हो, पण PDF व्हॉट्सॲपवर असल्यामुळे त्याची हजारो कॉपीज तयार करणं फ्री होतं ना. अगदी. पुरवठा एवढा वाढला की आदल्या रात्री त्याची किंमत 28 लाखांवरून थेट 30,000वर क्रॅश झाली. हे विश्लेषण एकदम अचूक आहे. जेव्हा एखादी गोष्ट एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि एवढ्या स्वस्तात उपलब्ध होते तेव्हा ती लपून राहणं शक्यच नसतं. त्यामुळेच ते उघडकीस आलं. हो, म्हणूनच अखेर NTAला ही परीक्षा रद्द करावी लागली आणि CBI चौकशीचे आदेश दिले गेले. आता विद्यार्थ्यांकडून कोणतीही अतिरिक्त फी न घेता नव्याने परीक्षा घेतली जाईल असं जाहीर झालंय. आणि जेव्हा हा पेपर 30,000ांना गल्लोगल्ली विकला जाऊ लागला तेव्हा या प्रकरणाचा राजकीय वर्तुळात स्फोट होणं स्वाभाविकच होतं. हो, राजकीय प्रतिक्रिया तर येणारच. आपण इथे कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेत नाही आहोत, पण नेत्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या तर या प्रश्नाची व्याप्ती लक्षात येते. राहुल गांधी यांनी याला थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याचा लिलाव म्हटलं. तर दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांनी अशी मागणी केली आहे की नीटसारख्या परीक्षाच रद्द करून थेट 12वीच्या गुणांवर प्रवेश दिला जावा.
आणि अरविंद केजरीवाल यांनी यात खूप मोठ्या पातळीवरील संगनमत असल्याचा आरोप केला आहे. या सर्व प्रतिक्रिया मुळातच एका मोठ्या सिस्टमिक फेल्युअरकडे निर्देश करतात. राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण या सगळ्या गोंधळात मला त्या विद्यार्थ्यांची काळजी वाटते ज्यांनी वर्षभर प्रामाणिकपणे घाम गाळलाय. खरंच 22,89,000 विद्यार्थी. त्यांच्या मानसिक आघाताचा, त्या ट्रॉमाचा विचार कोण करणार? हा त्यांच्या कष्टांवर केलेला मोठा अन्याय आहे. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि हे एकाच मेगा एक्झामवर अवलंबून असलेल्या आपल्या व्यवस्थेच्या त्रुटींवरही बोट ठेवतं. म्हणजे सगळं का एकाच परीक्षेवर? हो ना. विद्यार्थ्यांचं संपूर्ण करिअर फक्त 3 तासांच्या एकाच परीक्षेवर ठरणार असेल आणि तीच परीक्षा जर आपण सुरक्षित ठेवू शकत नसू, तर निरंतर मूल्यमापन किंवा ज्याला आपण कंटिन्युअस असेसमेंट म्हणतो, त्यासारख्या पर्यायांचा विचार करण्याची वेळ आता आलीये. नक्कीच. हा केवळ एक पेपर लीक नव्हता, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर पडलेलं एक मोठं भगदाड आहे. अगदी खरे. जाता जाता एक प्रक्षोभक आणि विचार करायला लावणारा मुद्दा. आजच्या AI आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात जिथे आपण जगातील सर्वात प्रगत सुरक्षा यंत्रणा वापरतो, तिथे आपली राष्ट्रीय परीक्षा व्यवस्था एका साध्या व्हॉट्सॲप फॉरवर्ड पुढे का कमकुवत ठरते? या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत अशा परीक्षांच्या पारदर्शकतेवर नेहमीच टांगती तलवार राहील. या प्रश्नावर नक्की विचार करा आणि ही माहितीपूर्ण सखोल चर्चा आपल्या मित्रांसोबत शेअर करा. नेहमी प्रश्न विचारत रहा, कारण वैद्यकीय क्षेत्राची सुरुवात जशी अचूकतेने होते, तशीच अचूकता आणि पारदर्शकता आपण आपल्या परीक्षा व्यवस्थेकडूनही ठेवलीच पाहिजे.